नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आंबट गोड तिखट चवीचा कैरीचा सार. तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे, मीडियम साईजची आहे. ती आता स्वच्छ धुवून तिची साल काढून आतमधला गर काढून घेतलेला आहे. आता हा जो गर आहे ते 2 ते 3 मिनिटांसाठी गॅसवरती उकळून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे वाटण्यासाठी अर्धी वाटी खोबरं, कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि एक मोठी मिरची घेतलेली आहे. तर आता आपला गर तयार झालेला आहे कैरीचा. तर तो आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर बघू शकता इथे गर एकदम बारीक झालेला आहे. तर तो मी कैरी शिजवलेल्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हे वाटणसुद्धा वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडा कमीचा गूळ घेतलेला आहे. तर आता आपण कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तर इथे तेल चांगलं तापलेलं आहे. तर त्यात सुरुवातीला फोडणीमध्ये मोहरी टाकलेली आहे. त्याचबरोबर थोडंसं जिरं छान तडतडू द्यायचे. त्यानंतर इथे कढीपत्ता टाकायचा. यामध्ये आता आपण जे वाटण काढलेलं आहे ते वाटण टाकायचं. सगळं वाटण टाकून घ्यायचं आणि तेलावरती छान परतवून घ्यायचं 1 ते 2 मिनिटांसाठी. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला आपण छान अशी उकळी काढून घ्यायची आहे 1 ते 2 मिनिटांसाठी. तर बघू शकता तुम्ही. तर आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकलेली आहे, पाव चमचा. त्याचबरोबर इथे 1 चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावरती 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण कैरीचा जो गर आहे तो टाकणार आहोत. तर इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. जेवढं लागेल तेवढं, जेवढी आपल्याला दाटसर ग्रेव्ही लागणार आहे किंवा पातळ लागणार असेल तर थोडं जास्तीचं पाणी टाकायचं. आणि आता गूळ टाकून घ्यायचा आहे आणि याला छान आपण उकळी काढून घेणार आहोत. 4 ते 5 मिनटं छान उकळी काढून घ्यायची. इथं बघू शकता छान उकळी आलेली आहे. तर आता इथे आपण मीठ टाकून घेऊयात. तर त्याच्यावरती कोथिंबीर टाकून आपला कैरीचा सार तयार झालेला आहे. तर इथे बघू शकता एकदम घट्ट असा कैरीचा सार झालेला आहे. छान आंबट गोड तिखट चवीचा. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.